हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन टू द लक्स 24 पॉडकास्ट. आणि सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू व्हेरी मच, कारण आमच्या पहिल्या पॉडकास्टला तुम्ही भरघोस प्रतिसाद दिलेला आहे आणि खूप सारे लाईक्स आलेले आहेत आम्हाला. सो त्याबद्दल धन्यवाद. आपण पहिला एपिसोड केला होता नीटसाठीचा, आणि ऑब्व्हियसली जिथे आपण नीटचं डिस्कशन करतो तिथे जेईचं डिस्कशन हे व्हायलाच पाहिजे. त्यामुळे आम्ही तुमचा प्रतिसाद बघता सेकंड एपिसोड आपण परत घेऊन येत आहोत, आणि हा सेकंड एपिसोड असणार आहे जेई बद्दलचा. पण जेईचे इन्फॉर्मेशन घेण्या अगोदर सगळ्यांना एक विनंती आहे की आमच्या ह्या सगळ्या पॉडकास्टला आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि हो, विदाऊट फेल बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण त्यामुळे तुम्हाला आमचे रेग्युलर जे पॉडकास्ट रिलीज होतील ते तुम्हाला कंटिन्युअसली तुमच्या ॲपमध्ये, तुमच्या मोबाईलमध्ये मिळत राहतील. सो वन्स अगेन वेलकम टू ऑल ऑफ यू. मी तुमचा होस्ट डॉक्टर हर्षल, आणि ऑब्व्हियसली आपल्याबरोबर आपले एक्सपर्ट टीचर आपल्याबरोबर आहेत प्रीतम सर. हॅलो प्रीतम सर. हॅलो सर. आणि प्रीतम सर, जसं मी मागच्या वेळेला तुम्हाला बोललो होतो की जेई एक्सपर्ट आहेत, त्यामुळे आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन आज जेई बद्दलची प्रीतम सर देणार आहेत. सो थँक्यू व्हेरी मच प्रीतम सर फॉर जॉईनिंग दिस पॉडकास्ट. येस सर. आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिला कॉमन प्रश्न जो सगळ्यांना असतो सर, सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला जेई बद्दलचा हा आहे की जेईची एक्झाम एक्झॅक्टली काय असते आणि त्याचं प्रिपरेशन कसं करायचं? जेईची जी एक्झाम आहे ती इंजिनिअरिंग एक्झाम आहे. आता आपण हा पॉडकास्ट मराठीमधनं करतोय, तो टेकिंग इन टू कन्सिडरेशन की तुम्ही महाराष्ट्रामधल्या मुलांसाठी थोडं टार्गेट करता. तर इथे अजून एक एक्झाम पण आहे सीईटीची, तर आपण त्याच्याबद्दल नंतर काहीतरी बोलूया. तर जेईची जी एक्झाम आहे ती नॅशनल लेवलची एक्झाम. बरोबर. सो इट इज अन इंजिनिअरिंग एक्झाम फॉर ऑल दी कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस ऑल ओव्हर इंडिया एक्सेप्ट IIT. ओके. म्हणजे बेसिकली जेई मेन्स आणि जेई ऍडव्हान्स असे दोन एक्झाम्स आहेत. ओके. तर जेई मेन्सची जी एक्झाम आहे इट इज फॉर दी नॉर्मल कॉलेजेस वी कॅन से, या फिर NIT वगैरे. पण जर तुम्हाला IIT मध्ये जायचं, जे प्रेस्टिजियस कॉलेजेस आहेत इंडियामध्ये, तर तुम्हाला जेई ऍडव्हान्सची एक्झाम क्रॅक करणं गरजेचं आहे. ओके. तर जेई मेन्सची एक्झाम मध्ये होते, एप्रिलमध्ये होते, 2 अटेम्प्ट असतात. आणि जर तुम्ही क्वालिफाय झालं ऍडव्हान्सच्या क्रायटेरियाच्या अनुसार, देन ओनली यू कॅन गिव्ह जेई ऍडव्हान्स. म्हणजे याचा अर्थ आहे की सर्व विद्यार्थी जेई ऍडव्हान्स देऊ शकणार नाही. जेई मेन्स क्रॅक होणं, ती क्वालिफाय होणं गरजेचं. ओके. आणि सर, त्याच्यातच दुसरा एक क्वेश्चन मी असा विचारला होता की जर ह्या एक्झामचा अभ्यास करायचा असेल तर तो कसा झाला पाहिजे? आता इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही हा प्रकार, म्हणजे मी तर भरपूर ऐकलंय, तुम्ही पण ऐकलं असेल कदाचित, की इंजिनियर्स लोकांना जॉब नाही. हो, इंजिनियर्स लोकांना जॉब नाही. बरोबर. व्हॉट इज द रिझन वाय दिस डायलॉग इज? खरंच का जॉब नाही आहेत? तर जॉब आहेत, असं नाही की जॉब नाही, पण तुम्ही कुठल्या कॉलेजमधनं इंजिनिअरिंग करा, राईट, दॅट मॅटर्स अ लॉट. करेक्ट. नाव लेट अस थिंक की तुम्हाला IIT मध्ये जायचं बेस्ट. आता तुम्ही IIT पास होऊन तुम्हाला जॉब नाही मिळणार असं होऊ शकत नाही. बरोबर, ट्रू. युअर अ इंजिनियर फ्रॉम IIT, देन डेफिनेटली तुम्हाला जॉब मिळणार, ते पण सगळ्यात बेस्ट पॅकेज. बरोबर आहे. तर तुम्हाला जर IIT ला जायचं म्हणजे तुम्हाला जेई ऍडव्हान्सची एक्झाम क्रॅक करायची. यू जस्ट गो ऑन गुगल अँड सर्च, करेक्ट, विच इज द मोस्ट टॉप 10 डिफिकल्ट एक्झाम इन दिस वर्ल्ड. जगातले 10 डिफिकल्ट एक्झाम, तर त्याच्यामध्ये टॉप 5 मध्ये जेई ऍडव्हान्सची एक्झाम. हो, म्हणजे एवढी टफ एक्झाम आहे. टफ एक्झाम. ओके. जेई ऍडव्हान्सची एक्झाम सगळ्यात टफ आहे, कारण का IIT ला वर्ल्ड रेकग्नायझेशन. बरोबर आहे. मग त्यांना ते स्टुडंट्स पण चांगलेच पाहिजेत. म्हणजे पेपर सेट होतं IIT ऍडव्हान्सचे, जेई ऍडव्हान्सचे बऱ्यापैकी म्हणजे भरपूर डिफिकल्ट असतात. ओके. मग जर तुम्हाला IIT ला जायचं आणि जेई ऍडव्हान्स क्लिअर करायचं, देन यू हॅव टू स्टार्ट प्रिपेअरिंग फ्रॉम 5th स्टँडर्ड. ओके. आय एम नॉट टॉकिंग की जेई ऍडव्हान्स 5वी पासून. राईट. दॅट इज अ रॉंग वे. 5वीचा जो सिलेबस आहे ना, खूप चांगला डिटेल मध्ये अभ्यास करा. बरोबर. म्हणजे तिथून त्या मुलाचा माइंडसेट चेंज होतो. ओके. तिथून तो मुलाचा एक ऍटिट्यूड डेव्हलप होतो. नाही तर मुलं काय करतात, 10वी पर्यंत फक्त रट्टा मारत असतात. करेक्ट. 5वी पासून तुम्ही समजून सॉल्व्ह करणं हे महत्वाचं आहे. ओके. आणि मग एक्झाम्स असतात प्रत्येक स्टँडर्डला. ओलिम्पियाडचे 5th ची असते, 6th ची असते. त्या ओलिम्पियाड एक्झाम साठी प्रिपेअर करा आणि त्याचे बुक्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, ते बुक्स सॉल्व्ह करा. मतलब राईट फ्रॉम 5th स्टँडर्ड you start preparing for the Olympiad exams in that way. मग हळूहळू त्या मुलाचं काय होतं,
एक माइंडसेट, एक ऍटिट्यूड तयार होतो, क्वेश्चन क्रॅकिंग एबिलिटी फॉर्म होते ब्रेनची. आणि मग मला असं वाटतं की जेव्हा तो 11वीला जातो, बरोबर, इज रेडी फॉर जेई ऍडव्हान्सचा रेस. ओके, म्हणजे रेस ऍक्च्युअली 5वी पासून सुरू झाला. सो थोडक्यात स्टार्ट अर्ली इज इम्पॉर्टंट. स्टार्टिंग अर्ली व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. कारण का तुमचं ब्रेन त्याला म्हणजे ते क्वेश्चन्स असे क्रॅक करण्याची एबिलिटी पाहिजे. सिलेबस काय कोणी शिकवेल, तुम्ही अभ्यासही कराल, तुम्ही लर्नही कराल, फॉर्म्युले पण करून जाल, पण ते सॉल्व्ह करायची एबिलिटी तुम्हाला कधी डेव्हलप करणार, त्याला तो वेळ लागणार. करेक्ट. सो फॉर दॅट यू हॅव टू सॉल्व्ह, म्हणजे जेवढा लवकर स्टार्ट करू शकतो तेवढं चांगलं. ओके सर, जसं तुम्ही आता सांगितलं की अर्ली स्टार्ट इज इम्पॉर्टंट जेईसाठी, आणि 5वी पासून जर मुलं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स किंवा त्या प्रकारचा अभ्यास करत असतील तर त्या मुलांना चान्सेस जास्त आहेत, म्हणजे ते मुलं क्रॅक करू शकतात IIT. पण आता प्रॉब्लेम असा आहे की आता बरेचशी मुलं असे आहेत जे ऑलरेडी आता 10वीमध्ये आहेत किंवा जे 9वीमध्ये आहेत आणि त्यांनी ही सुरुवात केलेलीच नाहीये. मग याचा अर्थ असा होतो का की त्या मुलांनी ह्या कॉम्पिटिशनमधनं म्हणजे ते बाहेरच पडलेत किंवा त्यांना ते जमणारच नाहीये, असा अर्थ होतो की त्यांना काही वेगळं करावं लागेल त्याच्यासाठी? नाही, असं नाहीये. मी हे नाही बोलत आहे की 10वी पर्यंत आता तुम्ही जर 10वीला डिसाईड करता की जेई ऍडव्हान्स क्रॅक करायचं तर नाही होऊ शकत, असं नाही. ओके, सी आय एम गिव्हिंग यू दी सक्सेस रेशो. आता एखादा विद्यार्थी 10वी पर्यंत आलाय आणि आता 10वीला तो डिसाईड करतो की 10वीची एक्झाम झाल्या डिसाईड करतो की मला जेई ऍडव्हान्स IIT ला जायचं. अवेअरनेसच नव्हतं. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की अवेअरनेसच नाही की बाबा 5वी पासून आपल्याला प्रिपेअर करायचं. आता त्याची तर चुकी नाहीये. मग अशा वेळेला मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यांनी तो एक ऍटिट्यूड डेव्हलप करणं गरजेचं आहे. मेन काय की मला IITची ऍडव्हान्सची एक्झाम क्रॅक करायची, पहिली गोष्ट. करेक्ट. मग त्याच्यासाठी क्वांटम जो आहे अभ्यासाचा तो वाढवणं गरजेचं. म्हणजे तुम्ही सेल्फ स्टडी 5 तास 6 तास हे करणं गरजेचं आहे. बरोबर. राईट फ्रॉम डे 1. जशी त्याची 10वीची एक्झाम संपली त्यांनी लगेच आपला अभ्यास प्रिपरेशन सुरू करावं, ते महत्वाचं आहे. आता अजून टाइम वेस्ट करून मतलब कारण का 12-13 लाख विद्यार्थी एक्झाम देतात. बरोबर. आणि IIT सगळे नवीन IITचे कॉलेजेस पकडून झाला की फक्त 17,000 सीट्स. राईट, सध्या 17,000 सीट्स मधनं जर तुम्हाला आपल्यासाठी एक जागा सिक्युअर करायची आहे, ती पण चांगल्या फील्डमध्ये, कारण का जास्ती करून मुलं CS आणि IT ला जातात. राईट, बरोबर की नाही. तर चांगल्या फील्डमध्ये जर तुम्हाला सिक्युअर करायची आहे तर डेफिनेटली विदाउट वेस्टिंग टाइम तुम्हाला अभ्यास चालू करणं, तुमचं क्वांटम वाढवायला लागणार. आणि एक लक्षात ठेवायची गोष्ट की रट्टा मारायचा नाही, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे. म्हणजे एक गोष्ट समजून घ्यायचंय, सॉल्व्ह करायचंय. जे स्टँडर्ड बुक्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये ऍडव्हान्स साठी ते सॉल्व्ह करायचे. बरोबर, दॅट इज सगळ्यात इम्पॉर्टंट. करेक्ट. म्हणजे तो जर ऍटिट्यूड डेव्हलप झाला आणि जर त्यांनी तेवढी मेहनत केली तर डेफिनेटली होऊ शकतं क्रॅक. बरं. सो महत्वाचं म्हणजे तो ऍटिट्यूड, अभ्यासाचा ऍटिट्यूड डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही प्लीज नाराज होऊ नका की 5वी पासून आपलं सगळं मिस झालं. तर आपण काय करायचं, 10वी नंतरही तुम्ही IIT क्रॅक करू शकता, पण त्याच्यासाठी ऍटिट्यूड डेव्हलप होणं गरजेचं आहे. सर, अजून एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. म्हणजे जे मी ऑब्झर्व केलंय आणि मे बी तुम्ही पण ऑब्झर्व केलं असेल की मुलं जेव्हा येतात 11वीमध्ये एंटर होतात त्यावेळेला प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला IITलाच जायचं. आणि तो म्हणजे भलेही त्याला 10वीमध्ये कमी मार्क असो जास्त मार्क असो, ते सगळेजण म्हणतात मला IITलाच जायचं, दुसरीकडे कुठेच नाही जायचं. आणि नंतर जसं अभ्यास चालू होतो आणि जेव्हा ते 11वी संपायला लागते त्यावेळेला समहाऊ काय त्यांच्यामध्ये होतं माहित नाही, पण नंतर ते म्हणतात की नको सर, आम्ही फक्त JEE मेन्स पर्यंतच अभ्यास करतो. आणि बाय द टाइम त्यांची 12वी संपते तोपर्यंत ते म्हणायला लागतात की आता JEE मेन्स नको, आम्ही आता फक्त CETच करतो. तर एक्झॅक्टली काय इश्यू आहे, म्हणजे मुलांचं हे हळूहळू एम असा कमी का व्हायला लागतो, म्हणजे प्रॉब्लेम काय आहे या एक्झाम्स मध्ये? म्हणजे एकदम मी फ्रँकली बोलणार आहे याच्यावरती. वाय स्टुडंट्स आर ड्रॉपिंग डाऊन फ्रॉम ऍडव्हान्स टू CET. करेक्ट. ओके, IIT इज अ ड्रीम. राईट. कोणी इन्सेप्ट केलंय मुलांच्या डोक्यात IIT इज अ ड्रीम? मे बी त्यांचं सराउंडिंग किंवा पेरेंट्स किंवा मोठा भाऊ. फॉर मी, इफ यू आस्क क्लिअरली अँड मी एकदम ओपनली बोलतो की IIT भरपूर, म्हणजे इट्स ऑफकोर्स नो डाऊट की बेस्ट कॉलेजेस आहेत तिथे, सगळ्यांनाच जायला आवडेल. पण रादर दॅन ज्या स्टुडंट जे नाही जाऊ शकत तिथे किंवा ते नाही कोप अप करू शकत, जसं मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीपासून त्यांचा अभ्यास कसा आहे एव्हरीथिंग, देन ऑल्सो ह्या ड्रीमला भरपूर लोक सेल करतात.
भरपूर लोक सेल करतात. क्लासेस, इंडस्ट्री असून कॉलेजेस किंवा आजूबाजूचं सराउंडिंग की खरंच त्या स्टुडंटची ती मानसिकता, तसं प्रिपरेशन आहे आणि कॅपॅसिटी आहे का? आता मी वाय एम युझिंग दिस वर्ड, एक पण IIT ला जो तुम्ही मुलांसाठी ऍडमिशन घेता, कुठल्या IIT चा क्लास तुम्हाला 1 लाख 1.5 लाखात नाही. मिनिमम 2 वर्षाची फीस किती असते? 4 लाख 5 लाख. बरोबर. ओके, बरोबर. ऍडव्हान्स जर तुम्ही करणार असाल तर इट्स अ ब्रँड, तो इट इज मोर दॅन दॅट. लोक स्कॉलरशिप देतात, करून 3-3.5 लाख. इट्स अ बिग तिकीट. बरोबर. इट्स अ बिग तिकीट. तो जेव्हा स्टुडंट्स येतात, आता ते ऍडव्हान्स चालू करतात शिकवायचं, पण ते भरपूरशा स्टुडंटला झेपत नाही. करेक्ट. ओके, कारण का त्याचं 10वी पर्यंतचं काय झालेलं आहे, कुठल्या बोर्डात अभ्यास झालाय, कसा अभ्यास झालाय हे माहितीच नाही. कस्टमाइजच नाही केलं ना गोष्टी. बरोबर. कॉमनली एका क्लासरूम मध्ये 60 विद्यार्थ्यांना एक टीचर शिकवतो. ओके, त्यातल्या 4-5 विद्यार्थी जे आहेत ते घरातनं म्हणजे अभ्यास करून येत आहेत किंवा 10वी पर्यंत त्यांचं चांगलं सिस्टीम आहे. काही त्यातले 4-5 विद्यार्थी 5वी पासून अभ्यास करतायत. हा रेशो कमी आहे. बरोबर. आणि मेजर जो रेशो आहे 30-40 विद्यार्थी असे असतील 60 मधले, ज्यांनी बिचाऱ्यांनी त्यांच्या मित्रांना बघून, दुसऱ्यांचं ऐकून, काउन्सिलिंग घेऊन आलेले आहेत. प्रिपरेशन नाही करताय, काय नाही करताय, अँड दे आर फाइंडिंग इट डिफिकल्ट. मी हे नाही म्हणतो टीचर इज नॉट टीचिंग राईट. टीचर इज टीचिंग व्हॉट द सिलेबस इज. जो IITचा सिलेबस आहे, ज्या डिफिकल्ट लेवलचा आहे तो ते शिकवत आहेत, पण त्याला ते कोपच नाही करत. सॉरी टू इंटरप्ट यू, पण मला अजून एक ह्याच्यात छोटासा प्रश्न असा आहे की 11वी पासूनच मग याचा अर्थ असा होतो की ऍडव्हान्सचं ट्रेनिंग सुरू होतं की मुलांना आधी JEE मेन्स करावं लागतं आणि मग ऍडव्हान्स चालू होतं? येस, मग तेच मी तुम्हाला सांगतो. देन यू फॉलो रिव्हर्स पॅटर्न. तुम्ही पहिलं 10वीतनं आल्यावरती मी नेहमी सांगतो की एप्रिल-मे ला कधीच टाइम वेस्ट करू नका. मी याच्या पहिल्या पॉडकास्टला पण सांगितलं. बरोबर. गिव्ह टाइम फॉर युअर फाउंडेशन. तुम्ही 10वी पर्यंत काय केलं त्याची काही घेणार नाही. एप्रिल-मे मध्ये तुम्ही तुमचं फाउंडेशन रेडी करा. करेक्ट. एव्हरीथिंग व्हॉट एव्हर इज रिक्वायर्ड सायन्स चालू करण्यासाठी तो फाउंडेशनचा पार्ट तो पहिला रेडी करा. आणि ते झालं, देन यू स्टार्ट विथ लेवल 1, लेवल 2, लेवल 3 अँड लेवल 4. करेक्ट. 4 लेवल सांग. करेक्ट. लेवल 1 म्हणजे तुम्ही बेसिक क्वेश्चन सॉल्व्ह करता, मे बी CET लेवल. लेवल 2 म्हणजे थोडा तुम्ही नीट लेवलला जा. बरोबर. लेवल 3 म्हणजे JEE मेन्स. करेक्ट. आणि लेवल 4 म्हणजे JEE ऍडव्हान्स्ड. ओके. हळूहळू पायरी चला, पण तुम्हाला कसं कॉन्फिडन्स येईल. बघा ना, त्या मुलाला लेवल 1 चे क्वेश्चन येत आहेत, जेव्हा येतात तेव्हा थोडं कॉन्फिडन्स वाटेल की हा मला येत आहे सॉल्व्ह. बरोबर. कॉन्सेप्ट तर तोच आहे, सॉल्विंग क्वेश्चन्स आर डिफरंट. करेक्ट. सिलेबस वेगळा नाहीये. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सगळे सेमच आहे. बरोबर. पण लेवल क्वेश्चनची वेगळी आहे ना. पण लेवल 1 चे पहिले क्वेश्चन्स करा, मग लेवल 2 चे करा, मग मुलांना कॉन्फिडन्स येतो. असं घेऊन जा. मग ते काय होतं, तसं फॉलो नाही होत भरपूरसाठी. डायरेक्ट ऍडव्हान्स कारण का ती फ्रेमिंग पण आहे ना की IIT टीचर्स येतात, ऍडव्हान्स शिकवतात, दे डू इट. आणि मग ते मुलांना डिफिकल्ट वाटतं. आणि मग ते मुलं असं होतं की अरे ये नाही जम रहा है, ये नाही आ रहा है, मग ते निगेटिव्हली घेतात की येतच नाहीये. बरोबर. तो घरात प्रयत्न करतो, ते येतच नाहीये. त्याच्यात त्याची चुकी नाहीये. इज ट्राईंग पण येतच नाहीये. मग तो बोलतो की नाही चलो ऍडव्हान्सने मी JEE मेन्स करतो. मग JEE मेन्स करतो, मग हळूहळू तिथे पण थोडंसं त्याला मग JEE मेन्स पण डिफिकल्टच आहे. मी हे नाही बोलतो की JEE मेन्स इझी आहे. बरोबर. JEE मेन्स इज ऑल्सो डिफिकल्ट. कुठे ना कुठे ड्रॉप डाऊन. मला असं वाटतं की जे मार्केटमध्ये बुक्स असावे किंवा स्टडी मटेरियल किंवा टीचर्स किंवा इन्स्टिट्यूट, कॉलेजेस, एव्हरीवन शुड अंडरस्टँड की ही मुलं जेव्हा SSC मधनं बाहेर येतात, महाराष्ट्रातली मुलं, they are not that ready. So we have to go slow. Step by step त्याला इम्प्रूव्ह करा, त्यांचा कॉन्फिडन्स वाढवा. मग हे येणार नाही. जेव्हा तुम्ही रिव्हर्स करता, डायरेक्ट चालू करता, डिफिकल्टी लेवल दाखवता, चलो ये सम वो सम, आम्ही पण करू शकतो. इट्स नॉट अ डिफिकल्ट, बट आय नो दॅट स्टुडंट मे नॉट कोप. राईट. करेक्ट. ओके सर, अजून एक इम्पॉर्टंट क्वेश्चन, थोडासा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, जे आता तुम्ही जे बोललात, म्हणजे ह्या जे आता तुम्ही आन्सर दिलं त्याच्यामध्येच मला एक थोडासा एक क्वेश्चन असा सुचला की बऱ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं, म्हणजे इव्हन पेरेंट्स पण आम्हाला विचारतात की तुमच्याकडे शिकवणारे फॅकल्टीज कोण आहेत, ते IITians आहेत का?
आणि ते म्हणजे सुरुवातच टीचर्स पेरेंट्सची अशी होते. मग त्यांच्या डोक्यात कुठेतरी ही एक संकल्पना आहे की जर मला जेई मेन्स किंवा ऍडव्हान्स करायचं असेल, स्पेसिफिकली ऍडव्हान्स, तर IITचेच टीचर्स पाहिजे. आणि जेई मेन्सला पण पेरेंट्सची हीच डिमांड असते की IITians पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा होतो का की जे इंजिनियर झालेले आहेत किंवा ज्यांनी MSc केलेलं आहे किंवा ज्यांनी PhD केलेलं आहे, म्हणजे ज्यांचा अभ्यास खूप झालेला आहे किंवा त्यांचा अनुभव पण भरपूर आहे, तर ते लोक ह्या एक्झाम्सला मुलांना सपोर्टच नाही करू शकत का? का ह्याच्यामध्ये अजून काही वेगळी गोष्ट आहे जी मुलांकडनं होणं गरजेचं आहे? काय एक्झॅक्टली हा काय प्रकार आहे? आता हा भरपूर कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन आहे. हो, म्हणजे मी All मुद्दाम about विचारलं, teachers. पण IIT is all about teachers. येस. मी तुम्हाला जसं सांगितलं, IIT इज अ बिग तिकीट सेलिंग प्रोडक्ट, बरोबर. राईट? आता 2013 पासून जर तुम्हाला माहिती असेल, मला आय वॉज टीचिंग इन मुंबई. तर मुंबईला तेव्हा आम्ही सगळे आपले मुंबईचे क्लासेस होते. पण 2013 नंतर अंडरस्टँड नॉर्थ साइडचे कॉल्ड कोटा, हैदराबाद, इकडचे जे भरपूर दिल्ली वगैरे, दिल्लीचे वगैरे, हे सगळे इन्स्टिट्यूट मुंबईला आले, भरपूर ठिकाणी आले, महाराष्ट्रभर आले, आता पण येतात. मोठे मोठे ब्रँड येतात. सो दॅट दॅट इज अ पॉइंट की तिथे डिफरन्शिएशन झालं मला असं वाटतं. बरोबर. कारण का 2013 पर्यंत MST CETच होतं. मग सडनली 2013 नंतर MST CET नंतर जेई मेन्स आलं. बरोबर. मग ये टीचर नहीं पढ़ा सकता, ये टीचर जेई मेन्स नहीं पढ़ा सकता, क्योंकि ये तो MST CET का टीचर या फिर ये बोर्ड्स का टीचर आहे. तसं 2003 ला झालं होतं. 2003 पर्यंत फक्त बोर्ड्स होते. बरोबर. नंतर मग CET आलं, भरपूर टीचर वॅनिश झाले. करेक्ट. मला 2013 ला पण आलं. ठीक आहे, करेक्ट. मी पण घ्यायचो CET. मग जेव्हा आलं, आय थिंक सर्व्हायव्हल टू दी फिटेस्ट. आम्ही शिकवू नाही शकत असं नाही. बरोबर. आम्ही बसलो, बुक सॉल्व्ह केले, सगळा अभ्यास केला. करेक्ट. ओके, करेक्ट. नंतर गेलो. कुठलाही टीचर असंच जाऊन शिकवत नाही. आणि माझ्यामध्ये तो सिलेबसही असा आहे की तुम्ही डायरेक्ट जाऊन शिकवू पण घ्यायचं, पॉसिबलच नाहीये ते शिकवणं. मग IIT वाला टीचर आणि इकडच्या टीचर मध्ये काय फरक आहे मी ते पण सांगतो. करेक्ट. दोघं शिकवणारच आहेत, हो, दोघं त्या लेवलचे क्वेश्चन्स करणार आहेत. पण IITचा जो टीचर आहे त्यांनी तो कल्चर जगला आहे. हा, दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. कल्चर जगलाय आणि त्याला माहिती आहे की कुठे कुठे प्रॉब्लेम होऊ शकतो. करेक्ट. ओके, आणि त्याला बेसिकली मुलांना चांगल्या प्रकारे मोटिवेट करतात. करेक्ट. मुलं त्याला त्या नजरेने बघतात की अरे हे सर IIT आहे, आपल्याला पण IIT ला जायचं. त्याचं ड्रीम तिकडचं आहे. बरोबर. आता त्याला चंद्रावर जायचंय, ऍस्ट्रॉनॉट बनायचंय. तिकडनं कोण एखादा ऍस्ट्रॉनॉट आला आणि त्यांनी येऊन जर सांगितलं, एक व्याख्यान दिलं अबाउट दी स्पेस जर्नी, आणि एक लोकल कोण येतं तो सांगतो अबाउट द स्पेस जर्नी. करेक्ट. करेक्ट. दोघं काय वेगळं नाही सांगणार, पण तो त्याचा अनुभव सांगू शकतो, राईट, मोटिवेशन चांगलं करू शकतो. करेक्ट. करेक्ट. सो मला असं वाटतं की कॉन्टेंट पॉइंट ऑफ व्ह्यू फरक नाही आला पाहिजे. एक्सपिरियन्स टीचर्स आता 2013 नंतर 2023 चालू आहे. 24 इकडचे टीचर्स पण खूप हदपर्यंत शिकलेत, IITचे लेक्चर्स घेत आहेत, खूप खूप त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे. असं नाहीये की ते नाही घेऊ शकत, असं नाही ते नाही घेऊ शकत. बट आता मुलांना काय पाहिजे ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. बरोबर. माझ्यासाठी महत्वाचं आहे. तर आम्ही काय करतो, जेव्हा मुलं असं वाटतात की नाही दिस स्टुडंट्स आर रिअली व्हेरी गुड, तर आम्ही डाऊट सॉल्विंग सेशन्स ठेवतो IITचे. त्यांना थोडं एक्स्ट्रा घ्यायला लावतो लेक्चर्स. आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही हे करतो, करायला लागतं. दॅट विल गिव्ह अ डिफरंट कल्चर. राईट. कारण ती मुलं खरंच करतात. कोण जे लेवल 4 पर्यंत पोहोचले, सुरुवातीपासून मला असं वाटतं की गरज लागत नाही. आणि माझ्या मते हा, म्हणजे मी तुम्हाला तेच म्हणणार होतो की स्टुडंटच्या लेवलवरून बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. कारण एखादा टीचर एकदम हायर लेवलला आहे आणि एखादा टीचर स्टुडंट एकदम लोअर लेवलला आहे, आणि तो टीचर जर तिथेच राहिला तर या मुलाला तसंही काहीच कळणार नाही. आणि मग ते कसं होतं ना, मिसमॅच व्हायला सुरुवात होते. आणि बऱ्याच वेळेला मी असं बघितलंय की जे लोक IITians असतात ना, ते त्या लेवलपर्यंत येऊ शकत नाही. कारण जसं तुम्ही म्हटलात की ते त्या फ्लोमधनं आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना ते पॉसिबल होत नाही टू रीच अप टू द स्टुडंट. त्यामुळे मग तो एक मिसमॅच तयार व्हायला सुरुवात होते. सो व्हॉट यू आर सेईंग मेक्स अ सेन्स की ग्रॅज्युअली स्टेप बाय स्टेप मुलांची लेवल वाढवत जा, आणि एका पर्टिक्युलर लेवलला आल्यानंतर लेट देम नाव गेट एक्सपोज टू द IITians, आणि मग ते त्यांचे लेक्चर्स घेतील. मी असं नाही बोलू शकत. दिस इज वन फॉर्मॅट दॅट वी शुड फॉलो फॉर महाराष्ट्र. येस, आपण हे फॉलो केलं पाहिजे.
पण मी एक चांगला टीचरचं मी डेफिनेशन तुम्हाला सांगतो की भाई कोण चांगला टीचर, बेस्ट टीचर. देर आर 2 टाईप ऑफ टीचर. एक जे मुलांच्या लेवलला जाऊन शिकवतात, बरोबर, मुलांना पण आवडतात, एव्हरीवन लाईक्स इट, की ते मुलांच्या लेवलला जाऊन शिकवतात. करेक्ट. आय एम नॉट दॅट टाईप ऑफ टीचर. मला पाहिजे की मुलं माझ्या लेवलला येऊन शिकवतात. सो दॅट मेक्स अ डिफरन्स. तुमची एक्झाम लेवल अप आहे. बरोबर. तर ऑफकोर्स IITian टीचर्सनी पण हे फॉलो केलं की त्यांना तुमच्या लेवलला आणून शिकवा. बरोबर. त्या लेवलला तुमच्या लेवलचा नका शिकवा. बरोबर. दॅन इट इज अ बाउन्सर. बाउन्सर. हा, करेक्ट. लेवल वाढवा. राईट. आणि मग ते शिकवा. करेक्ट. मग बाउन्सर नाही जाणार, मग त्यांना डिफिकल्ट नाही वाटणार, त्यांना दे विल एन्जॉय, दे विल रिअली एन्जॉय. करेक्ट. सो माझ्यासाठी तेच महत्वाचं आहे की तुम्ही मुलांची लेवल वाढवून शिकवा. ओके, ग्रेट सर. सो फायनली माझ्यामध्ये टू कन्क्लूड, म्हणजे आता आपण हा जो एपिसोड तयार करतोय, ऑफकोर्स ह्याचा अजून एक एपिसोड येईल पुढे, कारण बरेचसे क्वेश्चन्स अजूनही अनसॉल्ड आहेत रिलेटेड टू मेन्स म्हणा किंवा CET म्हणा, तर ते आपण करूयात. पण ऍडव्हान्स बद्दल जे आपण डिस्कशन सध्या आता केलंय त्याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की प्रॉपर कल्चर डेव्हलप होणं गरजेचं आहे. एक प्रॉपर मुलांचा ॲटिट्यूड डेव्हलप होणं गरजेचं आहे. राईट फ्रॉम डे वन, अर्ली बिगिनिंग इज मस्ट. स्कूल लेवलपासूनच जर तुम्ही सुरुवात केली असेल तर खूपच चांगलं आहे, पण ऑफकोर्स स्कूल लेवलपासून नाही तर ॲटलिस्ट 11th मध्ये आल्यानंतर सुरुवातीपासूनच तुम्ही मेहनत करणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही जेही ॲडव्हान्स्ड पर्यंत पोहोचणं थोडंसं डिफिकल्ट आहे. मला थोडंसं एक असं अजून बोलायचं, Yes. पॅरेंट्सला खास करून मला बोलायचं की जेही ऍडव्हान्स साठी जसं मी एकदम डायरेक्टली म्हणतो की इट इज अ बिग तिकीट. करेक्ट. बिग तिकीट साईज त्याची 4-5 लाख रुपये फीस असते. मोठे मोठे ब्रँड येतात, ट्राय करतात. तर भरपूरसे फॅक्टर्स आहेत ना जे पॅरेंट्स बघतात, जसं की रिझल्ट. बरोबर. ओके. आणि मग नंतर त्यांचं कसं कल्चर आहे काय. मी कधीच नाही बोलत की तुम्ही हे सगळं बघू नका, तुम्ही बघायचं, पण तो रिझल्ट कुठले आहेत तेही बघा. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. करेक्ट. महाराष्ट्रामध्ये असं होतं, पॅरेंट्स आर नॉट अवेअर. सो कुठलं रिझल्ट आहेत, कारण का भरपूरसे इन्स्टिट्यूट असं करतं, सॉरी टू से, त्यांचे जेवढे सपोज 15-20 सेंटर असतील तर 15 सेंटर मध्ये जी चांगली विद्यार्थी आहेत, राईट, त्यांना ते घेऊन जातात, एका ठिकाणी जमा करतात आणि त्यांना चांगली कोचिंग करतात. बाकीच्या मुलांना देत नाही ती सगळी फॅसिलिटीज, ना त्यांना डेव्हलप करायचा प्रयत्न. मतलब लोक काय करतात, जे बघतात तसं डिसाईड करतात. सी हा महाराष्ट्रभर पॉडकास्ट जाणार आहे. नॉर्मली आपण सगळ्यांसाठी बरोबर. असं नाही की माझा ज्या लोकेशनला क्लास आहे त्यासाठी करेक्ट की माझ्याकडे क्लास लावा म्हणून. आय जस्ट वॉन्ट टू टेल की 4 to 5 lakhs इज अ बिग अमाउंट. डोंट वेस्ट इट. पण बघा मुलाचा ऍटिट्यूड आहे का, त्या ठिकाणी काउन्सिलिंग घ्या, कल्चर समजून घ्या, पॅटर्न समजून घ्या, अँड देन टेक ऍडमिशन. ओके. बरोबर. आणि जसं की तुम्हाला सांगितलं, हळूहळू लेवल जी ऍडव्हान्स ते करत नका बसू. इट इज नॉट समथिंग की लगेच होणार आहे. बरोबर. स्लोली अँड स्टेडीली यू गो, स्टेप बाय स्टेप, यू विल गेट द रिझल्ट्स. ग्रेट. यू कॅन सेव्ह युअर मनी ऑल्सो. म्हणजे मी बघितलं भरपूर पॅरेंट्स करेक्ट पछतावतात, यार एवढे पैसे फुकट गेले. बरोबर. आणि महाराष्ट्राचा रेशो खूप मोठ्या म्हणून बरोबर. पालकांचे पैसे फुकट जातात, तर ते नको व्हावं. सो दॅट इज माय ऍडवाइस. करेक्ट. चेक एव्हरीथिंग, रिझल्ट वगैरे पण सगळे कुठले आहेत, काय आहेत, एक रिझल्ट किती क्लास वाला होता ते बरोबर. तुम्हाला माहिती, रिझल्ट लागला ते सगळं चालतं. हो, ट्रू. अँड आय डोंट नो की वाय पेरेंट्स आर नॉट लुकिंग दॅट. करेक्ट. अँड डोंट हॅरॅस. राईट. डोंट हॅरॅस, क्योंकि सिलेबस बडा आहे, तो मुलं हॅरॅस होण्याचे चान्सेस. तर कीप इट सॉफ्ट. इट्स ओके. नाही झालं ऍडव्हान्स, मेन्स करू शकतात. NIT पण चांगले कॉलेजेस आहेत. येस. IITs आहेत. येस. नाही करू शकत JEE मेन, CET पण आहे, बरोबर. BJT आहे, गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. चांगले गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. सो इट इज नॉट, डोंट हॅरॅस. बरोबर. एखादा विद्यार्थी नाही करू शकत, ठीक आहे ना. ओके. ट्रू. यू शुड मोटिवेट, दॅट्स इट, नथिंग. आणि माझ्या मते रिझल्ट, म्हणजे हे माझं मत आहे ऑफकोर्स, की रिझल्ट पेक्षा ना तिकडचे फॅकल्टीज, तिकडचं ओव्हरऑल वातावरण, माझा मुलगा किंवा माझी मुलगी किती त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये डेव्हलप होती आणि किती कनेक्ट होती टीचर्सना, दॅट प्लेज अ मेजर रोल ह्या जर्नीमध्ये, रादर दॅन द टिपिकल रिझल्ट ऑल्सो. तर माझ्या मते हा खूप सुंदर मुद्दा सरांनी मांडला आहे की पेरेंट्ससाठी स्पेसिफिकली, की कुठलंही इन्स्टिट्यूट चूज करताना किंवा आपल्या मुलाचं करिअर चूज करताना एक्झॅक्टली आपण काय करायला पाहिजे. ग्रेट. थँक्यू व्हेरी मच सर.
माझ्या मते हा पॉडकास्ट पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि झालेला आहे. आणि ऑफकोर्स ॲज आय सेड की आपण याचे अजूनही पुढचे 1-2 एपिसोड्स घेऊन येऊयात, कारण हा खूप मोठा सेक्शन आहे, तो एवढा छोट्याशा पॉडकास्टमध्ये कम्प्लीट करणं डिफिकल्ट आहे. सो थँक्यू व्हेरी मच फॉर गिव्हिंग युअर व्हॅल्युएबल टाइम. आणि ऑफकोर्स आपण परत एकदा भेटूया आणि हे डिस्कशन पुढच्या एपिसोड्समध्ये आपण डेफिनेटली कंटिन्यू करूया. इन द मीन टाइम, टू ऑल द सबस्क्रायबर्स, प्लीज शेअर आवर व्हिडिओज. जेवढे जास्तीत जास्त तुम्ही शेअर कराल, सबस्क्राईब कराल, लाईक कराल, तेवढा आम्हाला त्याचा फायदा होईल आणि ऑफकोर्स आपण मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचू शकू. सो थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग दिस पॉडकास्ट. थँक्यू.